आज पोलीस मुख्यालयात मावळते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। यावेळी महेंद्र पंडित यांनी गेली 2 वर्ष आपण कोल्हापूर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीनं चांगलं काम केलंय। यापुढे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थापन सुरळीत करणं, वाहन चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे। शिवाय शहरातील पोलीस ठाण्यांच्या जुन्या इमारतींचं नूतनीकरण करण्याची गरज असल्याचं सांगितलं। जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा पंडित यांनी व्यक्त केली। तर नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी नागरिकांनी तक्रारी देण्यासाठी निर्भीडपणे पुढे यावं असं आवाहन केलं। सायबर गुन्हेगारी रोखण्यासह महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। आज रोजी आम्ही चार्ज घेतलेला आहे। मागे महेंद्र पंडित साहेबांकडे चार्ज होता, त्याने खूप चांगला काम केलेलं आहे। निर्भय पथकमध्ये पण चांगली कामगिरी झालेली आहे। सायबरचे गुन्हे असतील, गुन्हे निर्गती असतील, खूप चांगले प्रमाणे काम केलेलं आहे। आता पुढचा तोच मोमेंटम आम्ही कायम ठेवू अशी अपेक्षा आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाच प्रश्न निर्माण होणार नाही त्या पद्धतीने काम करणं। आपल्या माध्यमाने एक आवाहन करतो की तरुण मुले कोणाला काही अडचण असेल, टीजिंगचा असेल, काही मुद्दा असेल तर 24 तास पोलीस तुमच्या पाठीमागे उभे आहे। तुम्ही बिंदास पोलीस स्टेशनला अप्रोच करा, आमच्याकडे या, आम्ही पूर्णपणे तुमच्या ते प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करू, प्रश्न सोडू। आणि सायबरच्या गुन्ह्याबद्दल पण बरेचसे लोकांना काय वाटतात की सायबरचा गुन्हा कुठेतरी आमची चूकमुळे झालेला आहे, तर ते पण आवाहन करतो की कोणाची चूक असू द्या, तुम्ही एक विक्टिम म्हणून आमच्याकडे या, नक्की आम्ही पाठपुरावा करू आणि कायद्याप्रमाणे कारवाई करू।